सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु समर्थांची मूर्ती पुनरपि जगीही प्रकटली जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली जयांच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ. दासनवमीच्या ह्या महोत्सवामध्ये आज आपण सर्वजण एक विशेष कार्यक्रमानिमित्त इथे एकत्रित आहोत. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड दरवर्षी समर्थ संत सेवा पुरस्कार या नावाचा एक पुरस्कार प्रदान करतं. समाजामध्ये जे संतांची वाणी, संतांचा उपदेश, संतांना अभिप्रेत असणारं कार्य निरंतर करत असतात, आपलं आयुष्य ह्या कार्यासाठीच वेचतात, त्यांना हा समर्थ संत सेवा पुरस्कार समर्थ सेवा मंडळ प्रदान करतं. तर तो ह्या सोहळ्याचा आत्ता हा प्रारंभ करत आहोत. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन होईल आणि मग मान्यवर व्यासपीठावर आसनस्थ होतील. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण पुढे येऊन दीप प्रज्वलन करावं. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मी मान्यवरांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड दरवर्षी हा समर्थ संत सेवा पुरस्कार प्रदान करतं. याची सुरुवात झाली 2006 सालापासून. समाजामध्ये संतांचा उपदेश प्रसारित करणारी, ईश्वराच्या आणि संतांच्या स्वरूपेने अनेक मंडळी विद्यमान आहेत. आत्ता आहेत, पूर्वी होती आणि पुढेही असणार आहेत. त्यापैकी कोणाकोणाला हा संत सेवा पुरस्कार प्रदान झाला
त्यांची थोडक्यात एक यादी आहे, तेवढी नावं मी वाचून दाखवतो. सर्वप्रथम पहिला पुरस्कार प्रदान झाला तो प्राध्यापक शिवाजीराव भोसले, त्याच्यानंतर प्राध्यापक राम शेवाळकर, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, गुरुदेव शंकर अभ्यंकर, आचार्य धर्मेंद्रजी, स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, सुनील दादा चिंचोळकर, स्वामी स्वरूपानंद फुलगाव, चैतन्य महाराज देगलूरकर, आफळेबुवा, आनंदबुवा, चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि मागल्या वर्षी ह्याच व्यासपीठावर प्रमोद महाराज जगताप यांना प्रदान करण्यात आला पुरस्कार. आणि यंदा हा पुरस्कार आपल्या सगळ्यांचेच आवडते लाडके असणारे दादा म्हणजेच श्री रवींद्र, त्यांचं पूर्ण नाव आहे रवींद्र मधुसूदन पाठक, आपण त्यांना सर्वजण आदराने दादा म्हणतो. तर हा पुरस्कार आम्हाला दादांना प्रदान करण्यात खूपच आनंद होत आहे. हा पुरस्कार मीटिंगमध्ये ठरतो, समर्थ सेवा मंडळाच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये चर्चा केली जाते की कोणाला आता प्रदान करावा. महनीय मंडळी असंख्य आहेत, तर दादांचं नाव पुढे आल्यानंतर सर्वांनी एकमताने होकार दिला की दादांचं कार्य अफाट आहे, पण त्या कार्याकडे जाण्याआधी व्यासपीठावर इतरत्र जी मंडळी आहेत तीही प्रचंड महान आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम दादांच्या जे डाव्या बाजूला बसलेत ते आपल्या समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष परमादरणीय गुरुनाथ महाराज कोटणीस. 175 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, ज्यांच्या घरामध्ये अखंड रोज हरिकीर्तन चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह. आणि सांगली जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रामध्ये वैयक्तिकरित्या सर्वात जास्त पुस्तकं असणारे म्हणजे कोटणीस महाराज आहेत. त्यांची लायब्ररी बघायला मी वर गेल्यानंतर मला लक्षात आलं 1 तास गेल्यानंतर की आपल्याला किमान 4 दिवस लागतील लायब्ररी बघायला. इतकी मोठी लायब्ररी आहे, खूप छान सांभाळलेली आहे. ते परमादरणीय कोटणीस महाराज, ते आपल्या संस्थेचे अध्यक्षही आहेत, प्रवचनकारही आहेत आणि त्यांनाही अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याच पलीकडे डाव्या बाजूला बसलेले परमादरणीय विवेक शास्त्री गोडबोले, स्वतः वेदमूर्ती आहेत. वेदांचं अध्ययन झालेलं आहे म्हणजे हे तर महान आहेच कार्य त्यांचं, पण त्यापेक्षा वेद त्याच्यात काय आहे आणि ते जनोपयोगी कसं आहे सामान्य मनुष्यांना, ते त्यांच्या प्रवचनातून उत्तम प्रकारे सांगतात. ज्योतिषशास्त्राचा इतका उत्तम अभ्यास आहे की त्यांनी सांगितलं आणि घडलं नाही, आत्ता जाऊ नका, आणि घडलं नाही असं क्वचित होतं. परदेशात म्हणजे त्यांची वेळ घ्यायची म्हणजे परदेशात नाहीत ना असं विचारतो, बाबा महाराज इथेच आहेत ना. तर आज आपल्या भाग्याने ते इथे आले आणि मी विनंती केली, महाराज आपण व्यासपीठ भूषवावं. त्याप्रमाणे ते विवेक शास्त्री. आता दादांच्या उजवीकडे बसणारे, त्यांचा परिचय आपल्याला आहेच, कारण आपण त्यांचं अमृत वचन गेली 3 दिवस ऐकत होतो. ते डॉक्टर अजित कुलकर्णी, श्रीधर स्वामींचे हे प्रत्यक्ष शिष्य आहेत आणि स्वतः प्रोफेसर आहेत, प्राध्यापक आहेत, पुण्यामध्ये असतात. स्वामींचा, वेदांचा, वेदांताचा, भागवताचा, पुराणांचा इतका उत्तम अभ्यास आहे की ते बोलायला लागल्यानंतर ऐकत राहावं असं वाटतं. आणि त्यांच्या अमृत म्हणजे जशी गोड रसाळ वाणी, श्रीधर स्वामींचं प्रवचन आणि त्यांचा आवाज ऐकावा आणि त्यानंतर डॉक्टरांचा आवाज ऐकावा असं वाटतं, इतकं साम्य आहे आवाजामध्ये. असे डॉक्टर अजित कुलकर्णी, ते ज्या पुराणांचं वर्णन करतात, ज्या पुराणांबद्दल सांगतात, त्यातल्या अनेक जागा ते स्वतः जाऊन आलेत बरं. आणि त्याबद्दल त्यांनी मलाही फोटो दाखवले, ते मला प्रेमाने अगदी लहानपणापासून ओळखतात. खरं सांगू का, ही सगळी मंडळी ना मला लहानपणापासून ओळखते, त्यामुळे मी फार जर बोललो ना तर मी केलेले सगळे त्यांना आठवतील या भीतीनेच मला बोलता येत नाहीये. पण आज माझं कर्तव्य आहे, तेव्हा आज हे जे व्यासपीठ आपल्या समोर आहे विद्यमान, ही उगाच शाब्दिक स्तुती नाही, तर हे भरभक्कम व्यासपीठ झालेलं आहे. ह्या व्यासपीठाला एवढं वजन आहे की ही सगळी मंडळी क्वचित एकत्र सापडणार आहेत आणि ती आपल्या सगळ्यांना आज नजरेसमोर प्रत्यक्ष दिसतायत. आपलं भाग्य आहे. तर मी आता पहिल्यांदा गुरुनाथ महाराज कोटणीस यांना विनंती करतो की त्यांनी विवेक शास्त्री गोडबोले यांचा सन्मान करावा.
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. गुरुनाथ महाराज कोटणीसांना मी परत विनंती करतो त्यांनी प्राध्यापक अजित कुलकर्णी यांचाही सन्मान करावा. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्याचप्रमाणे आजची उत्सवमूर्ती यांचा सुरुवातीचा औपचारिक सन्मान एक प्रसाद म्हणून गुरुनाथ महाराज कोटणीसांना विनंती करतो आपण त्यांना रामनामी देऊन सन्मानित करावं. जय जय रघुवीर समर्थ. आता ज्यांना आपण हा पुरस्कार देत आहोत ते आपल्या सगळ्यांचे लाडके दादा. तर त्यांची थोडक्यात माहिती देतो. खरं तर असं आहे, त्यांची माहिती आत्ताच्या प्रवचनातनं जी झाली आहे त्यापेक्षा माझे हे शब्द फार थोडे पडणार आहेत. पण आता औपचारिकता म्हणून आणि तुमचं सगळ्यांचं प्रारब्ध म्हणून आता तुम्ही उपभोगा ते जे आहे ते. आणि दादांना क्षमा मागतो, कमी जास्त होऊ शकतं शब्दांमध्ये. दादा स्वतः इंजिनियर आहेत. त्यांचा व्यवसाय खूप मोठा आहे. ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत. परदेशामध्ये त्यांची उपकरणं जातात. दादांच्या फॅक्टरीमध्ये एकदा मला जाण्याचं भाग्य मिळालं होतं आणि त्यावेळेस दादांनी दाखवलं होतं काय काय उपक्रम ते करतात. आणि प्रवचन आणि इंडस्ट्री ह्या दोन अगदी बाजूबाजूला असणाऱ्या, कारण व्यवसाय करायचा म्हटला की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पहिला विषय येतो ब्लॅक अँड व्हाईट. आला की नाही? पण इथे सगळंच व्हाईट आहे बघा. असा व्यावसायिक क्वचित मिळणार आहे आपल्याला. दादांचा फार मोठा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या बरोबर त्यांची गोशाळा खूप मोठी आहे. आणि गंमत म्हणजे असंख्य गायी, म्हणजे त्याला भाकड गायी म्हणायचं, अशा सगळ्या गायी आहेत. आणि त्यांचा केवळ आणि केवळ सेवा सांभाळ या शुद्ध हेतूने दादा ते कार्य चालू ठेवत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मला काहीच मिळणार नाहीये आणि मी ते चालवायचंय असा नुसता विचार करून बघा. आपण नेहमी म्हणतो एवढं मी केलं तरी कोणाला काही नाही, असं रोज करायचंय. कळलं ना? आणि ते दादा करतायत. ह्या व्यतिरिक्त दादा खूप मोठे प्रवचनकार आहेत. ही उपाधी आणि हे शब्द तोकडे आहेत. दादा रसाळवाणीने उपदेश देतात, हे मात्र बरं वाटतं ऐकायला. आणि त्यांचं मानसचरित्र म्हणजे तुलसीदासांनी जे लिहिलेलं आहे रामचरित मानस, ते 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी त्यांनी सगळं समर्पण केलं. ही मोठी उपलब्धी. याबरोबर हजारो लोकांना घेऊन जातात. आणि आमचे गुंड्याभाऊ नेहमी सांगतात तिथे गेल्यानंतर जे कथेला आलेले आहेत त्यांना महाप्रसाद असतोच, पण मुक्तद्वारही असतं. अजून कोणाला वाटेल त्याने येऊन प्रसाद घेऊन जावा. म्हणजे कथा नाही ऐकायची तर नका ऐकू, प्रसाद तर घ्या. हा प्रसाद घेतला की बुद्धी होते. भौतिक प्रसाद घेतलाय, आता आध्यात्मिक प्रसाद मिळावा अशी इच्छा निर्माण होणं, ह्यासाठी सुद्धा कृपा लागते. आणि दादा ती कृपा उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहेत. ही मोठी उपलब्धी आहे जनांसाठी. तर त्यांचा तो उपक्रम फार मोठा आहे. त्या व्यतिरिक्त काशी परिषदेने, काशी विद्वत परिषद, त्यांनी मानस किंकर ही फार मोठी उपाधी दादांना अर्पण केलेली आहे. ज्योतिर्मठाचे जे शंकराचार्य आहेत त्यांच्या हस्ते तो प्रदान सोहळा मागल्याच वर्षी बहुतेक पूर्ण झाला. आणि असे हे आपले सगळ्यांचे लाडके दादा. ही सगळीच मंडळी प्रवचनकार आहेत. पण बघा समर्थांची काय कृपा आहे. समर्थाच्या घरचे स्वान, त्यांना माझं ऐकावं लागतंय की नाही? ती मोठी असून त्यांना गप्प बसायला लागले आणि मला बोलायची संधी मिळाली, ह्याला म्हणायचं त्याची कृपा. तर आता आपण ह्या सगळ्या शब्दांमध्ये फार वेळ न घालवता जो आपला आजचा मुख्य विषय आहे, समर्थ संत सेवा पुरस्कार, तो मी कोटणीस महाराज, विवेक शास्त्री आणि डॉक्टर अजित कुलकर्णी या तिघांनाही विनंती करतो त्यांनी परमादरणीय दादांना तो प्रदान करावा.
पुरस्काराचं स्वरूप आपल्या इथे सगळ्यांना समर्थांच्या इथे असणारी शाल, त्याच्यानंतर श्रीफळ, मुख्य पुरस्कार म्हणजे जे सन्मानपत्र जे पुरस्काराचं असतं ते, आणि समर्थांचा प्रसाद, आणि एक छोटीशी अल्पसा उल्लेख करावा न करावा असा छोटासा धनादेश, असं सगळं या पुरस्काराचं स्वरूप असतं. तर ते सुरुवातीला कोटणीस महाराज दादांना शाल अर्पण करतील. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. डॉक्टर अजित कुलकर्णी आणि विवेक शास्त्री गोडबोले ही सर्व मंडळी दादांना विविध प्रकारचे प्रसाद या पुरस्कारातले ते अर्पण करत आहेत. आणि सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मी दादांना विनंती करतो त्यांनी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय व्यासपीठ, आशीर्वादपर, अत्यंत परम आदरणीय असे आमचे कोटणीस महाराज, समर्थ कृपेने आज औचित भेट घडावी असे गोडबोले शास्त्री, आणि ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने परमार्थ लहान वयामध्ये समजावून सांगितलं असे आमचे डॉक्टर अजित कुलकर्णी, अशा सर्वांना वंदन करतो. आपल्या सर्व उपस्थितांच्या हृदयस्थ असणाऱ्या आत्मारामाला वंदन करतो. सज्जनो, या क्षणी बोलण्यासाठी खरं तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, त्यातली मना उन्मनी हा तर अवस्था नाही प्राप्त झाली, परंतु शब्द मात्र कुंठल्यासारखे झालेत एवढं खरं. एक इंजिनियर माणूस लोखंडामध्ये राहणारा, बऱ्याचदा महाराजांशी मी वाद घालतो मनातल्या मनात की महाराज म्हटलं आता ही रामकार्य करायचं, ही रामसेवा करायची, मग हा लोखंडाचा व्यवसायात कशाला ठेवलं आहे. तर महाराज म्हणाले अरे लोखंडाचा व्यवसाय बरा आहे, कारण लोखंडालाच परिस्पर्श होऊ शकतो, आणि त्यामुळं स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा हा मार्ग सोडू नकोस. आपल्याबरोबर चार लोकांना देखील बरोबर घेऊन चल. हे केवळ आपल्यावरती समाज ऋण आहे असं नाही, हे गुरु ऋण आहे. आणि माझ्या गुरूंचं चरित्र मी जेव्हा नित्य आठवत ठेवतो तेव्हा तुकामाईंचं वाक्य डोळ्यासमोर येतं. जेव्हा तुकामाईंनी ब्रह्मचैतन्यांना अनुग्रह दिला तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची सेवा त्यांना सांगितली
की बाळा माझं नाव मोठं करू नकोस, समर्थांचं नाव मोठं कर. ही तुकामाईंनी ब्रह्मचैतन्यांना सेवा दिली होती आणि त्यामुळं नकळतपणे ब्रह्मचैतन्यांनी माझ्या बोटाला धरून मला समर्थ सेवेमध्ये आणून सोडलं. मला कळालंच नाही. कदाचित त्यांची देखील इच्छा अशीच असावी की माझं तर महात्म्य सांगच, पण त्याहीपेक्षा समर्थांचं महात्म्य जगाला सांगत राहा, त्या समर्थ विचारांचा प्रचार प्रसार कर. आणि हे सगळं करत असताना खरं तर माऊली म्हणते हरिपाठामध्ये, तसं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, तशी अवस्था होऊन जाते. समर्थ चरित्र गाता गाता साश्रू नयनाने बऱ्याचदा लक्षात येतं की अरे हा खरं तर विषयामध्ये रत असलेला जीव नकळतपणे या समर्थ विचारांना गाता गाता काय एक वेगळीच अनुभूतीच्या प्रांतामध्ये जातो आहे. त्याला ते कुठे घेऊन चाललेले आहेत. आणि त्याची ही एक जणू काही मला अगदी रोकडी प्रचिती वाटते की ध्यानी मनी नसताना, कुठलीही आशा नसताना, अपेक्षा नसताना अचानक एक आठवड्यापूर्वी योगेश बुवांचा फोन काय यावा आणि मी कामामध्ये व्यस्त होतो. पण जेव्हा त्यांनी ही वार्ता सांगितली तेव्हा डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं की अरे म्हटलं आपण कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये काहीतरी कार्य करत असावं. आपल्याला कळत नाही की हे आपण समर्थ सेवेचं जे कार्य करतोय ते, आणि मुळात जोपर्यंत सेवा लोकांना दाखवण्यासाठी आपण करतोय तोपर्यंत सेवा कशी ती, आपण आपल्या स्वानंद सुखासाठी हे सगळं करत असतो. पण समर्थ माऊलीचे डोळे या सज्जनगडावरून, हे केवळ उंच स्थानच नाही आहे, तर या उंच स्थानावरून हे समर्थ सगळीकडे बघत देखील असतात की काय नेमकं चाललेलं आहे. आणि मला वाटतं कुठेतरी त्यांना या लेकराच्या कार्याची कुठेतरी जाणीव आणि अंतःकरणामध्ये तसा तो एक प्रेमाचा पाना असल्यामुळं कराविषयी वाटली. आज या मंगलमय क्षणी आईवडिलांच्या प्रेमळ आशीर्वादाची मला जाणीव होते, ज्यांच्या संस्कारामुळं प्रेमामुळं आपण या मार्गावरती चालू शकलो. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांची अपार कृपा जीवनामध्ये आली. त्यांच्या कृपेने दासबोध हृदयामध्ये आला. त्यांच्याच कृपेने अल्पस्वल्प का होईना त्याची अनुभूती आली आणि तेवढं जीवन जगण्यासाठी भांडवल प्राप्त झालं, नाम आलं. मला वाटतं यापेक्षा अजूनही काय आपल्याला समर्थांनी कृपा करावी. आणि या सगळ्याचं आयसिंग ऑन द केक असं म्हणता येईल, अशा पद्धतीने आज हा संत सेवा पुरस्कार मिळाला. मला असं वाटतं की समर्थांनी मला पुरस्कृत नाही केलं, तर समर्थांनी मला जीवनाची दिशा दिली, लक्ष दिलेलं आहे की आता ही संत सेवा ही जर बिरुदावली प्राप्त झाली असेल तर जीवनामध्ये ते संतपण आचारामध्ये आणावं, विचारामध्ये आणावं आणि जीवन हे आपल्या संतांच्या सेवेसाठी झिजवावं. ही जणू काही समर्थांनी या पुरस्काराच्या निमित्ताने एक जबाबदारी देखील दिली, जाणीव देखील दिली आणि लक्ष देखील दिलं. आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हाला एकच मागणं मागतो की आपण देखील मला असाच आशीर्वाद द्या की हा देह अशाच पद्धतीने समर्थ सेवेसाठी झिजत राहावा. हे कार्य जेवढं जमेल तेवढं समर्थांनी माझ्याकडून करून घ्यावं आणि असंच आपल्या सर्वांचं उदंड प्रेम आशीर्वाद राहो हे रामरायाच्या चरणी मागतो आणि वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर जो संत सेवा पुरस्कार प्रदान झाला आहे याचं मी वाचन करायला डॉक्टर रसिकाताई ताम्हनकर. आज म्हणजे खरंच विशेष आहे, त्यासुद्धा PhD आहेत बरं समर्थ वाङ्मयावर, आणि त्या पण प्रवचनकारच आहेत. आज सगळे प्रवचनकारच आहेत आपल्याला. त्यांना मी विनंती करतो त्यांनी त्या मानपत्रकाचं वाचन करावं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. विश्वावसु नाम संवत्सर शके 1947, गुरुवार माघ कृष्ण 4, दिनांक 5 फेब्रुवारी 2026. समर्थ संत सेवा पुरस्कार श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगडद्वारा श्रद्धेय समर्थ श्री रवींद्र मधुसूदन पाठक चिंचवड पुणे यांना शालिवाहन शके 1947
इसवी सन 2025चा समर्थ संत सेवा पुरस्कार आज गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 या शुभदिनी प्रदान करण्यात येत आहे. सन्मानपत्र. सन्माननीय परमश्रद्धेय समर्थ भक्त श्री रवींद्र पाठक, आध्यात्मिक क्षेत्रातील लोकहितप्रद अशा महान कार्याची तसंच संत वाङ्मयाच्या सखोल अभ्यासाची आणि सेवेची यथोचित नोंद घेऊन श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आजच्या या सुदिनी समर्थ संत सेवा पुरस्कारासोबत हे सन्मानपत्र कृतज्ञतापूर्वक व सहर्ष प्रदान करून आपणास गौरवान्वित करीत आहे. आपण उदार अंतःकरणाने त्याचा स्वीकार करून श्री समर्थ सेवा मंडळास उपकृत करावे ही विनम्र विनंती. श्रद्धेय श्री रवींद्रदादा, दिनांक 22 नोव्हेंबर 1973 ह्या सुदिनी आपला जन्म झाला. धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कारासह शालेय शिक्षण आपण पूर्ण केलंत आणि सुवर्ण पदकासह अभियांत्रिक पदवी प्राप्त केलीत. यानंतर विख्यात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अभियंता म्हणून काही वर्ष योगदान देऊन रवी इंडस्ट्रीज ही स्वतःची कंपनी उभारलीत आणि जागतिक बाजारपेठेत नावारूपालाही आणलीत. ही व्यावसायिक उलाढाल चालू असतानाही मूळ स्वभाव आध्यात्मिकतेकडे झुकणारा असल्याने आपणास श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला. नामस्मरण भक्तीची गोडी निर्माण झाली. अभ्यासाची विशेष आवड असल्यामुळे संत साहित्यामध्ये रस निर्माण झाला. श्रीमद ग्रंथराज दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत ह्या ग्रंथांचा सद्गुरुकृपेने अभ्यास झाला. त्यातही विशेषत्वाने अवध भाषेतील श्री रामचरितमानस या ग्रंथाची आवड निर्माण होऊन त्याची पारायणे झाली आणि निरूपणेही सुरू झाली. आजतागायत देशविदेशांमध्ये अद्वैत ग्रंथांवर तसंच भगवंताच्या सगुण चरित्रांवर आपण निरूपण सेवा दिलीत. मनोबोध निरूपण, दासबोध निरूपण, कंठी राहो नाम, गुरुग्रही सेवा, नाम सत्य बोलावे, भावार्थ रामचरितमानस आदी पारमार्थिक ग्रंथांची निर्मिती केलीत. गेल्या 25 वर्षापासून केवळ लोकोद्धार हेतूने आपण विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान आणि सदाचाराचे उद्बोधन कार्य अतिशय निरलसतेने करीत आहात. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी ही कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. या नाथोक्तीप्रमाणे आपले ब्रह्मनिरूपण सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांच्याच हृदयाला आनंद देते. श्री समर्थांच्या उक्तीप्रमाणे आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका या शब्दांना सन्मान देऊन आपण प्रपंच आणि परमार्थ यांची उत्कृष्ट सांगड घालून आत्तापर्यंतचे जीवन यशस्वीरित्या व्यतीत केले आहे. या पारमार्थिक सेवेबरोबरच आपल्या पुढील सामाजिक कार्याचा उल्लेख करताना आम्हाला अतिशय धन्यता वाटते आहे. चिखली येथे देशी गोवंशाचे संवर्धन करण्याच्या हेतूने आपण गोशाळा उभारलीत. चैतन्य गोशाळा ट्रस्ट या संस्थेची स्थापना केलीत. समाजातील शोषित व पीडित घटकांना मानसिक व आर्थिक आधार दिलात. करोना काळात कर्त्याच्या अकाली मृत्यूने उघड्यावर आलेल्या 70 कुटुंबांना भक्कम आर्थिक आधार दिलात. मानसिक शांतता, धैर्य आणि समाधान टिकवण्यासाठी ठिकठिकाणी रामकथा, एकादशी उपासना कीर्तन आणि रामनाम सत्संग आयोजित केलात. 12 ज्योतिर्लिंगे, नैमिषारण्य, अयोध्या, नर्मदा किनारी लेपा, आळंदी येथे रामकथा निरूपण केलेत.
काशी विद्वत परिषदेकडून मानस किंकर हा पुरस्कार ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते आपणास प्राप्त झाला. श्रद्धेय श्री रवींद्रदादा या सर्व कार्यात आपल्या मातोश्री श्रीमती शालिनीताई आणि पिताश्री कैश्री मधुसूदनजी यांचे आशीर्वाद, तसेच आपल्या सौभाग्यवती हर्षदाताई यांचा सेवाभाव, पुत्र चिरंजीव रोहन, कन्या चिरंजीव सानिका यांचे सहकार्य याचीही नोंद घेणे अनिवार्य आहे. आपण फार मोठी व्यक्ती आहात. आम्ही आपल्या कार्याची छोटीशी नोंद या सन्मानपत्र रूपाने घेऊ शकलो, या आनंदाने आमचे ऊर भरून आले आहेत. या सन्मानपत्राचा स्वीकार केल्याबद्दल श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आपणास धन्यवाद देत आहे. श्री समर्थ कृपेने पुढील अध्यात्म कार्यासाठी आपणास दीर्घायुरारोग्य लाभो या शब्दांनी आपल्या प्रतीच्या सद्भावना व्यक्त करून सन्मानपत्राच्या शब्दांकनास विराम देतो. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. आणि ह्या सन्मान पत्राचं लेखन आपले योगेश बुवांची आई श्रीमती विद्याताई पुरोहित ह्यांनी केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. इथे मी आवर्जून उल्लेख करतो, आईचा उल्लेख झाला. आईने लिहिलेलं आहे पण एडिटिंग केलेलं आहे आणि मुख्य लिखाण आहे पुण्याचे आपले सावरकर म्हणून आहेत. आपलं उपासना केंद्र ते चालवतात, त्यांचंही फार मोठं योगदान आहे आपल्या ह्या कार्याला. आणि विशेष म्हणजे आता पुढे घडणारं ह्याच उत्सवामध्ये अष्टमीच्या दिवशी आपण एक छोटंसं पुस्तक समर्थांचं चरित्र, ते इंग्लिश व्हर्जन त्याचं पूर्ण काढलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन सोहळा ह्याच उत्सवाच्या कालावधीत होणार आहे. त्याचं पण त्यांनी खूप मदत केली. असे ते सावरकर, त्यांनी हे सगळं केलेलं आहे. ते आणि आई दोघांनी मिळून केलं. मी आता व्यासपीठावर असणारे परमादरणीय विवेक शास्त्री त्यांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. हरि ओम. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांतिः. नमस्सभाभ्यः सभापतिभ्यश्च. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व समर्थ भक्त. आत्ताच मी मंत्र म्हटला. काय म्हटला? कानावर काहीतरी चांगलं यावं. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रतर उत्तम असं काहीतरी कानावर यावं. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः. डोळ्यानं सुद्धा काहीतरी चांगलं दिसावं. आत्ता काय जे आपण पाहिलं त्याच्यात या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत बरं का. डोळ्यालाही चांगलं दिसतंय, पुढेही दिसतंय आणि मागेही दिसतंय बघा. हां. आणि स्थिरैरंगैस्तुष्टुवागसस्तनूभिः. हा संपूर्ण सत्कार सोहळा चालू असताना सगळी मंडळी स्थिर होती बरं का. कोणी काही हालचाल केली नाही. सगळेजण डोळे भरून पाहत होते आणि कान देऊन ऐकत होते. किती चांगली गोष्ट होती. मंडळी, एक सांगतो,
काही गोष्टींना बिरुदावली ही मग मिळते. आम्ही वेदाध्ययन केलं की आम्हाला वेदमूर्ती ही उपाधी मग मिळाली, होय की नाही? एखाद्यानी खूप खूप काही अध्ययन केलं, आपण म्हणतो महामहोपाध्याय असं आपण त्याच्यामागे लावलेलं असतं की षटशास्त्रांचं अध्ययन झालंय, महामहोपाध्याय. कीर्तन असतात, कीर्तनकार असतात, आपण काय म्हणतो हरिभक्त परायण, ह भ प अशी, म्हणजे ही जी सगळी बिरुद असतात की नाही, ही काहीतरी केल्यानंतर मग लागतात, होय की नाही? पण आमच्याकडे वेदामध्ये असं एक सांगितलेलं आहे की इंद्र ही पदवी जी आहे ना, इंद्र, आपण काय म्हणतो देवांचा राजा इंद्र. इंद्र ही उपाधी आहे बरं का, हे लक्षात ठेवा. इंद्र म्हणजे राजा आहे, मोठा आहे, खूप आहे, खूप सगळं छान आहे, पण इंद्र ही उपाधी आहे. मग त्याच्यामध्ये कसं आहे की देवांचा राजा इंद्र म्हणून ते देवेंद्र म्हणतात, होय की नाही? नरांमध्ये सगळ्यात मोठा नरेंद्र म्हणतात की नाही, होय की नाही? आणि जंगलामध्ये हे जो असतो जंगलचा राजा मृगेंद्र, इंद्र, होय की नाही? म्हणजे त्याच्या बाबतीत तर असं म्हटलेलं आहे की स्वयमेव मृगेंद्रता, त्याला काही दुसरे कोणी दिलेली नसती, अशी स्वयंभू घेऊन आलेला असतो. हत्तींमधला असतो त्याला आपण म्हणतो गजेंद्र, होय की नाही? आकाशात विहार करतो, गरुड असतो, त्याला म्हणतात खगेंद्र. ही इंद्र ही पदवी जी आहे ना, ही अशी म्हणजे वेदांनी शास्त्रांनी सांगितलेली अशी ही पदवी आहे बरं का. आता बाळ जन्माला आलं आणि पुढे काय करणार आहे हे आधीच, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, तसा जो प्रकार आहे. म्हणून आई बापांनी नाव त्याच वेळी ठेवून टाकलं रवींद्र, आहे की नाही? आपल्याकडं काय माहितीये का, या जगात दोन प्रकाश होत आहेत. दोन, कोणते दोन प्रकाश होत आहेत? एक रवी आणि एक सोम म्हणजे चंद्र, बरं का. एक सूर्याचा प्रकाश जो आहे त्याला आपण म्हणतो म्हणजे सूर्याचा प्रकाश होत, म्हणजे हे सगळं जे काही आहे ना हे प्रकाशावर चाललंय बरं का. आमच्या डोक्यात प्रकाश पाडणं ही जी क्रिया आहे की नाही, काय म्हणजे अंधक दुरितांचे तिमिर जावो ज्यावेळी म्हटलं जातं ना, म्हणजे काय पडावं, प्रकाश पडावा. म्हणजे आत्ता काय आहे हे लक्षात येतं, अंधकार आहे तो जराशी उजळून जावं, सगळं चांगलं व्हावं, हाच हेतू असतो की नाही. आता हे दोन प्रकाश आहेत बरं का, आणि तीच दोन घराणी आहेत. एक सूर्यवंश आणि एक चंद्रवंश. हे दोन कोण आहेत? दोन प्रकाश होत आहेत, एक सूर्यवंश आणि एक चंद्रवंश. आता यांना नाव काय ठेवलं? रवींद्र, होय की नाही? म्हणून मग त्यांनी काय घेतलं? सूर्यवंशाची बाजू घेतली. बघा या गोष्टी कशा येतात, सहज 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 म्हणलं. बरं, आडनावामध्ये काय आहे? पाठक आहे. हे पाठ करायची सवयच लागली. मग स्वतः पाठ करतायत म्हणजे त्याच्याकडं पाठ नाहीत करत, बरं, ज्ञानाकडं पाठ नाहीत करत. चांगलं सगळ्यांना सांगतायत काय? पाठ करा. आत्ता त्यांचं प्रवचन ऐकता ऐकता बघा किती मनाचे श्लोक सहज आणि त्याचा वापर करून, बरं का, आपण पाठ करतो, पण योग्य जागी त्या त्या गोष्टीचा वापर करणं कोटणीस महाराजांकडून सुद्धा मी पाहिलेलं आहे बरं का. अरे प्रवचन चालू असताना किती ग्रंथांचा उल्लेख येत असतो, यातलं एक सांगतायत त्यातलं एक सांगतायत, तसं आहे. म्हणजे
यांनी आत्ता मनाचे श्लोकामधली कितीतरी उदाहरणं अशी सांगितली. आणि बघा, सहज बोलता बोलता म्हणले, अहो पोळ्या करता करता एक एक श्लोक केला तर 205 श्लोक पाठवायला वेळ नाही लागणार. सहज बोलले की नाही. म्हणजे पाठ सुद्धा कसं करायचं हे त्यांनी सांगून दिलं. बघा, हा एक प्रकार आहे. आता बघा, आणखीन एक मजा आहे की रामाचं भजन किंवा रामाचं चिंतन, रामाचं सगळं जे करत होते, मग त्याकरता त्यांनी रामचरितमानस घेतलं किंवा त्याची पारायणं केली. पण हे रामाचं वैभव असं आहे, वेगळं आहे, की एका रामायणाने भागत नाही ते, बरं का. त्यामुळे काय आहे, रामचरितमानस वाचलं म्हणजे तेवढ्यावर थांबेल का? एखाद्या माणसाला, खवय्या माणसाला, बरं का, अनेक पदार्थांची चव घ्यावी वाटते. तो काही म्हणजे साखरेने जरी पदार्थ गोड होत असले तरी त्याला पुरणपोळीही खावी वाटते, काय त्याला श्रीखंडही खावं वाटतं, त्याला मोदकही खावे वाटतात. म्हणजे साखर याच्यात घातल्यावर कशी लागतीये, त्याच्यात घातल्यावर कशी लागतीये, हे टेस्ट करायची इच्छा असते. तसं रामचरितमानस वाचता वाचता त्यांना वाल्मिकी रामायण वाचायलाच लागलंय. नुसतं तेवढं भागलं नाहीये. आज मी सकाळचं प्रवचन ऐकलं, एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण, कारण त्यातलं रूपक सांगितलं त्यांनी. म्हणजे स्वभावात कसं आहे बरं का, एक ते रूपक पाहिलं आणि 7 उंबरठे दाखवले. पहिला प्रत्येक उंबरठा कसा ओलांडायचा, एक माप ओलांडता ओलांडता काय मजा असते. हा, किती बँड बाजा वाजवावा लागतो, किती लोकांना जेवायला घालावं लागतं, हा काय काय असतं. आणि त्यानंतरचे सगळे सोहळे बघायला लागतं. आणि 7 उंबरठे आणि एकापेक्षा एक अवघड, बरं का. पण त्यांनी अवघड उंबरठे सुद्धा सोपे कसे करायचे ते पाठकालाच जमतं, सोप्याला काम जमत नाही, बरं का. म्हणून ती गोष्ट त्यांनी आज ती करून दाखवली. बरं म्हणलं यांचं जरा संख्येशी जुळतंय काहीतरी. मी तिथं बसलो होतो प्रवचन ऐकायला, त्यांनी तिथं ते 7 सप्तपदी केली, बरं का. मी आत्तापर्यंत म्हणतो बायकाच करतात, हेही करतात, बरं का. त्यांनी सप्तपदी तिथं केली आणि इथं येऊन बसलो तरी ते 9 रस घातले. म्हणजे थांबायचं नाही, काहीतरी सगळं गणित जुळवायचं. हा प्रकार मी पाहिला. आणि इथं 9मी आणि ते सगळ्या 9 पायऱ्या किती छान आहे. म्हणजे काही गोष्टी कशा उत्स्फूर्तपणे सुचतात. म्हणून आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलाही ग्रंथ डोळसपणे वाचला पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचं चिंतन मनन, प्रत्येक शब्दावर आपण लक्ष केंद्रित करून जर केलं, ही जी सगळी मंडळी आहेत ना, म्हणजे अजितदादा असू देत, ते नाही हे, बरं बरं का, किंवा ही सगळी जी मंडळी आहेत ना, यांचं वेगळ्या प्रकारचं चिंतन आहे. आणि आपण सगळेजण या निमित्ताने जमा होतो. या दासनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला एक मेजवानी आहे. दरवर्षी काहीतरी आम्हाला वेगळी मेजवानी मिळते. काय झालं, उद्या माझं प्रवचन होतं तिकडे, बरं का. पण लक्षात नाही, तारीख बघायची चुकली, आजच आलो. आता काय करणार. म्हणून एक गाणं ऐकलं तर, विस्मरणाचा वर तुझला रे, आठवणींचा शाप दिला. असा जो प्रकार आहे ना, ते मला विस्मरण झालं आणि मी आज आलो, म्हणून मला मोठा लाभ झाला बघा. म्हणजे कधी कधी विस्मरणात सुद्धा लाभ होतो, तो असा असतो आणि तो झाला. मी एकच म्हणतो या ठिकाणी, वेद शिकलोय म्हणून सांगतो की भरपूर आयुष्य मिळू दे आणि असाच
सूर्याचा प्रकाश सगळीकडे पसरत जाऊ दे. ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी झाला, नर्मदेच्या काठावर झाला, असा सगळीकडं देशात विदेशात सगळीकडं आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरत राहू दे आणि त्याचा अनुभव आम्हालाही घेता येऊ दे, एवढीच प्रार्थना करतो. एक आशीर्वाद मंत्र आहे, तो म्हणतो आणि थांबतो. अग्निराजुष्मान सवनस्पतिभिराजुष्मान तेन त्वाजुषाजुष्मन्दं करोमि. सोम आजुष्मान स ओषधीभिराजुष्मान तेन त्वाजुषाजुष्मन्दं करोमि. यज्ञ आजुष्मान स दक्षिणाभिराजुष्मान तेन त्वाजुषाजुष्मन्दं करोमि. ब्रह्माजुष्मत्तद्ब्राह्मणैराजुष्मत्तेन त्वाजुषाजुष्मन्दं करोमि. देवा आजुष्मन्तस्ते मृतेनायुष्मन्तस्तेन त्वाजुषाजुष्मन्दं करोमि. नवो नवो भवति जायमानोऽह्नां केतुरुषसा मेत्यग्रे. भागं देवेभ्यो विदधात्यायन् प्रचन्द्रमा स्थिरति दीर्घमायुः. स्वस्ति मंत्रार्थाः सफलाः सन्तु. समर्थ रामदास रेवता सुप्रसन्ना वरदा भवतु. दीर्घायुष्यमस्तु. धन्यवाद. प्रत्येकाला एक एक तास तरी हवा होता राव. पण शास्त्री बुवा झाले आणि खरं सांगू का, हे अचानक वगैरे काही घडलेलं नव्हतं. समर्थाने ठरवलंच होतं, आम्हाला माहिती नव्हतं. यानंतर मी परमादरणीय प्राध्यापक अजितदादांना विनंती करतो, त्यांनी आशीर्वचन द्यावं. हरि ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरं. स्वरूपसाम्प्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत. मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ जगी. जय जय रघुवीर समर्थ भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. वास्तविक इतकं सुंदर आशीर्वादपर शास्त्रीवांनी सांगितल्यानंतर माझ्यासारख्यांनी बोलणं म्हणजे खरोखर अप्रस्तुतच आहे, हे मी मान्य करतो आधी. पण ही आज्ञा समजून 2 शब्द आपला बोलतो. असं आहे, भागवतामध्ये भगवंतानीच एक उल्लेख केलेला आहे. 30 गुण सांगितलेत. या 30 गुणामध्ये एक विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे. सगळे मी आता सांगत बसत नाही, वेळेचा बंधन आहे. तर सत्कार करावा, पण सत्कार करावा याचा अर्थ तरी कोणाचा आहे? काय चांगलंय ते कळलं पाहिजे ना, नाही तर कशाचं करणार आहात? म्हणजे भगवंताची ही आज्ञा आहे की अशा प्रकारचं समाजामध्ये गौरवपर कार्य झालं पाहिजे. ह्याचं कारण आहे त्याच्या पाठीमागे महत्त्वाचं. ज्या वेळेला यमुनेच्या किनाऱ्यावरती आपण बघितलंय भागवतात की ती भक्ती रडतीये. 2 बाजूला 2 तिचे ज्ञान आणि वैराग्य पुत्र आहेत. नारदजी येत आहेत. भो भो साधू महाभावो, तुम्ही मला काहीतरी सांगा. ही यांची अवस्था अशी झालेली आहे. मी तरुण आहे, 2 मुलं,
वृद्ध आहेत. हे कसं दिसतं? तुम्ही जरा काहीतरी प्रयत्न करा. त्यावेळेला की नाही त्यांनी सांगितलं, नारदांनी खूप प्रयत्न केला, बघितलं, पण ते काही जागे झाले नाहीत. तोपर्यंत आकाशवाणी झाली की तू सत्कर्म कर. सगळे अनुबंध कशाशी आहेत हे मी सांगतोय. तिथेही भगवंताने 11व्या स्कंदात सांगितलं, इकडे महात्म्यात सांगितलंय की बाबा तू काय करणार? सत्कर्म. मी आता करून वाईट कर्म केलं का म्हणाले? वेदघोष केला, उपनिषद म्हटले, गीता सांगितले. त्यांनी सुद्धा जागे होत नाहीत, तर मी सत्कर्मी आणि वेगळं काय करायचं या चिंतेमध्ये ते बसले आणि बद्रिकाश्रमात गेले. बद्रिकाश्रमामध्ये आज ती सनकादिक घाटी आहे तप्तकुंडाच्या बाजूला. तर तिथे त्यांनी बसले निराश होऊन आणि सनकादिक कुमारांची तिथे भेट झाली. नारदा, अरे आज असं का तू उदास बसलास बाबा? काय होत आहे? काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं, असं असं मी यमुनेच्या काठी दृश्य पाहिलं. सत्कर्म करा म्हणाल, मी काय करायचं? तेव्हा त्यांनी सांगितलं, नारदा, एवढंही करून तुला कळलं नाही? सर्वत्र भगवंताचा प्रचार आणि प्रसार करतो, नामसंकीर्तन करतोस आणि तुला कळलं कसं नाही? म्हणे काय करायचं? तर म्हणाले, हे बघ, तू केलंस आत्तापर्यंत ते पुण्यकर्म केलंस, ते सत्कर्म नाही. आम्ही नाही का करत सत्यनारायणाच्या पूजा? मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम. आणि किती मागायचे? द्विपद, चतुष्पद, अष्टापद, अहो किती मागणार एक सत्यनारायणाच्या पूजेत? आणि ते कोणाला? मम आत्मना कोणाला? कुटुंबानाम, सहकुटुंबानाम, परिवाराणाम. पुढे तेव्हा ते म्हणाले, ते पुण्यकर्म वेगळं, सत्कर्म वेगळं आहे. मग सत्कर्म कशाला म्हणायचं आहे? नारदांना सांगितलं सनकादिक कुमारांनी, बाबा आपण हरिद्वारला, तुम्ही सगळे या, आपण तिथे कथा करू. म्हणून तिथे कथा केली. त्यात त्या सत्कर्माचा अर्थ होता, एकट्याचा उद्धार होणार नाही. एकट्याचा उद्धार मला नको, सगळ्यांचा उद्धार मला करायचा, ते सत्कर्म आहे. आणि ते आत्ता इथे रवींद्रजी करतायत. हा संदर्भ तिथे आहे. आपल्याला वेदात असो, पुराणात असो, शास्त्रात असो, हे सांगतायत सगळे की एकापुरतं करायचंय, ठीक आहे, पण उद्धरते आत्मानाम हे भगवंत जरी म्हणत असले तरी सुद्धा सत्कर्माला महत्व आहे. हे सत्कर्म माझ्याबरोबर सगळ्यांचा उद्धार हो, म्हणून आपल्या भारतवर्षाचं वैभव आहे. आमच्याकडे महानंदा असून सुद्धा त्यांनी शेवटी शिवाला सांगताना सांगितलंय, शिवलोकाला चल म्हणाल्यावरती मी एकटी येणार नाही, माझ्या सगळ्या नगरीला घेऊन चल. किती जण गेले मला माहित नाही, पण सगळ्यांना घेऊन चल. आणि सगळ्यांना घेऊन जाण्याची तयारी दर्शवली. ते खरं सत्कर्म आहे. म्हणून आमच्याकडे कुणाला प्राधान्य मिळालं, महत्व कशाला मिळालं? कार्याला मिळालं. आणि हे थोर कार्य आज समाजामध्ये नामाचं, रामाचं जे काही वैभव आहे, कीर्ती आहे, देवाचे वैभव वाढवावे समर्थ सांगतायत आपल्याला. मग हे वैभव आहे ते त्याचंच आहे. आणि ते इतक्या आपल्या ह्यानी देतात की होऊ नका रे रानभरी. तुकाराम महाराज सांगतात तसं, सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे होऊ नका रानभरी. तुम्ही ते सगळं घ्या, मी घेतलाय तुम्ही पण घ्या. ही आनंदाचं आपल्याला प्राप्त होतो. अशांचं आम्हाला हे पूजन आहे. मी पुरस्कार नाही म्हणत, ह्या कार्याचं हे पूजन आहे. आणि पूजन कशावरून सांगतोय आपल्यालाही कदाचित माहिती असेल. आणि तो शब्द मला का जास्त अभिप्रेत वाटला त्याचं थोडंसं पार्श्वभूमी सांगतो आणि मी माझं बोलणं थांबवतो.
दत्त महाराज कवीश्वरांना पहिल्यांदा राष्ट्रपती पुरस्कार 59 साली मिळाला. शास्त्री भाऊ होते, त्यांचे वडील धुंडीराज शास्त्री देऊळगाव राजाला होते. दिल्लीला जाताना ते तिथून निघाले आणि वडिलांकडे पहिल्यांदा गेले. संध्याकाळी पोचले. आता दत्त महाराजांचाही अधिकार होता, ते त्यांचे पणजोबाच होते, आजोबा, त्यामुळे ते आहो जाऊ म्हणायचे त्यांना, मुलाला सुद्धा. आणि ते तिथे बोलले तसं, का आला काय नाही सांगितलं, असं असं हे पत्र आले पुरस्कार. हो का म्हणाले, फार छान आहे हो गोष्ट. मग त्यांनी सांगितलं, बघितलं, संध्या सायन संध्या वगैरे सगळं झालं, अल्पोपहार झाला. आणि रात्री झोपताना धुंडीराज शास्त्री एकच म्हणाले, का हो दत्त महाराज, हे पुरस्कार देणं हे वगैरे काय असतो? तर म्हणाले, काही नाही, ह्यांनी राष्ट्रीय पंडित म्हणून म्हणतात, संस्कृतचं पूजन आहे, हे संस्कृतचं पूजन आहे. माझं आपला काय, पण आपल्या कवीश्वर घराण्याचं नाव मोठं केलं आपण महाराज. तर काय उत्तर दिलंय, फार समर्पक आहे. महाराज, मला एका गोष्टीचं उत्तर द्याल का हो? म्हणाले, जर असं पूजन तुम्हाला करायचं आहे तर देवानी भक्ताकडे जायचं का भक्तानी देवाकडे यायचं, याचं उत्तर द्या मला. महाराज मुकाट्याने, कारण त्यांचा प्रघात होता, वडिलांच्या समोर बसायचं नाही मोठ्या माणसांसमोर, म्हणून ते उभे, ठीक आहे म्हणाले, समजलं. आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात परत, तिसऱ्या लगेच पत्र लिहून पाठवलं, मी असं असं आमच्या डोळ्यात अंजन घातलं, बरं केलं, परंतु मी असा असा पुण्यात परत आलो. बाकी एक शब्द तेही नाही तेही नाही. राजेंद्र बाबूही तेवढेच होते. हे महत्वाचं मला सांगतं, राजकारणातले हे 3-4 लोक आहेत. राजेंद्र बाबूही तेवढेच होते. राजेंद्र बाबूंना समजलं, ते आले नाहीत. नाही, हे बरोबर नाही, आम्ही त्यांना जाऊन दिला पाहिजे, म्हणून ते 60 साली पुण्यामध्ये आले. आणि पुण्यामध्ये येऊन शंकराचार्य मठामध्ये त्यांना द्यायचं ठरवलं गेलं. पण शंकराचार्य शिरोळकर स्वामी होते आणि ते म्हणाले, देऊया इथे. दीपक केरूर होते प्रिन्सिपल पुढे झालेले, ते SP चे लाईफ मेंबर होते. ते म्हणाले, असा इथे आम्ही नाही देऊन देणार, आमच्या कॉलेजमध्ये द्या. म्हणून SP कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला. तेव्हा तिथे येऊन राजेंद्र बाबूंनी त्यांना दिलेला पुरस्कार आहे. सांगायचं कारण, आत्ताच्या परंपरा पद्धती हे ठीक आहे, पण त्यांचा ह्या पाठीमागची भूमिका काय आहे, आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही कसं करायला पाहिजे, किंवा ह्याच्या पाठीमागे देणाऱ्याचं दातृत्वाची भूमिका भावना समजली पाहिजे. म्हणून मी आपल्याला फक्त प्रसंग सांगितला. आणि असंच त्यांचा उत्तर आयुष्यामध्ये उत्कर्ष हो, अशी सेवा त्यांच्याकडून परमात्म्याने करून घ्यावी, स्वामी महाराजांनी करून घ्यावी, ही भगवत चरणी प्रार्थना करून मी 2 शब्द थांबवतो. यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांना मी विनंती करतो, त्यांनी आम्हा सर्वांना आणि दादांना आशीर्वचन द्यावं. महाराजांचं आशीर्वचन झालं की नंतर श्लोक होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो, एवढं सांगितल्यानंतर मी काय सांगणार हा प्रश्न अवघडच आहे. पण एकच शब्दामध्ये मी उत्तर सांगतो. पाठकांना दादा का म्हणतात, तेव्हा दादा या शब्दाचा मी फक्त अर्थ सांगणार. दादा हा मराठी शब्द आहे. या मराठीचा अर्थ आहे, जे कायम देतच राहतात, देतच राहतात, देतच राहतात. जे अखंड आपल्याला ज्ञान देतात, त्या ज्ञानाचा उपयोग करून घ्या. आणि जीवनाची खरी ती कर्तव्यता फक्त ज्ञानानं प्राप्त होते. ती त्यांना गोंदवलेकर महाराजांनी शिकवले. ते त्यांच्याकडनं मिळवा, आनंद लुटा आणि जीवनाचं सार्थक करा.
एवढ्यासाठी आमच्या या समर्थ सेवा मंडळातर्फे त्यांचं कार्य वाढत राहावं म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तो फक्त निमित्त मात्र आहे. त्यांच्या कार्याला त्यांनी सुरुवात करावी एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. महाराज म्हणाले मी काही बोलू शकत नाही, मी पण काही बोलत नाही. तेव्हा आपण सर्वजण मिळून समर्थांना आता प्रार्थना करूया. तर मी वैशंपायन बुवांना विनंती करतो, त्या 3 श्लोक म्हणतील आणि हा कार्यक्रम संपेल. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. समर्थांची मूर्ती पुनरपि जगी ही प्रगटली. जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली. जयाच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा. मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी. प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया. संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुणी. शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे. भक्ती तुझी ही हवी. सीताकांत स्मरण जय जय राम. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला. जयानी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ.